अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार स्वामी भक्तांनो, आपलं स्वामी समर्थ महिमा या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे। त्याआधी आपण आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या। स्वामी भक्तांनो, आयुष्य असं जगायचं असतं, जे घडेल ते सहन करायचे असतं, बदलत्या जगाबरोबर बदलायचं असतं। कुठून सुरू झालं हे माहिती नसलं तरी कुठेतरी थांबायचं असतं। कोणासाठी काहीतरी निस्वार्थपणे करायचं असतं, स्वतःच्या सुखापेक्षा इतरांना सुखवायचे। दुःख आणि अश्रूंना मनात कोंडून ठेवायचं असतं, हसता नाही आलं तरी हसवायचं असतं। पंखामध्ये बळ आल्यावर घरटं सोडायचं असतं, आकाशात झोपूनही धरतीला विसरायचं नसतं। मरणानं समोर येऊन जीव जरी मागितला तरी मागून मागून काय मागितलंस असं म्हणायचं असतं। इच्छा असो वा नसो जन्मभर वाकायचं असतं, पण जग सोडताना मात्र समाधानात जायचं असतं। आयुष्य हे असंच जगायचं असतं। माऊली म्हणतात, हिमालयाचं दुःख समजून घ्यायला हिमालय एवढं काळीज लागतं। त्याला बोलता येत नाही म्हणून त्याचं श्रेष्ठत्व कमी होत नाही। तुम्ही कौतुक केलं तरी तो तसाच दिसतो आणि तुम्ही नाव ठेवलं तरीही तो तसाच। तो कोणाशी भांडत नाही, कोणाला दुसऱ्याविषयीचं तिसरं सांगत नाही। त्याला त्याची उंची ठाऊक आहे, तो कर्तव्याशी एकनिष्ठ आहे, तो एकमेव आहे म्हणून तो मत्तही नाही। आजही कष्ट घेऊन त्यावर झेंडा गाडणाऱ्या लोकांची तो परीक्षा घेतो। त्याच्यावर पोहोचण्यासाठी त्याच्याची हात बाहेर सलगी करावी लागते। हिमालय होण्यासाठी हिमालय एवढं आपल्याला व्हावंच लागतं। आयुष्य थोडंसं असावं, पण आपल्या माणसाला ओढ लावणारं असावं। माऊली म्हणतात, प्रत्येकाच्या मनात असतं एक दुमडलेलं पान, कोणालाही दिसणारं नाही असं झाकून ठेवलेलं, मनात काहीतरी खोलवर रुतलेलं। आयुष्य बिनधास्त जगायचे, कोणाची वाईट करायची नाही, कोणाचे वाईट चिंतायचेही नाही, कोणाच्या मागे वाईट बोलायचे देखील नाही। फक्त स्वतःशी प्रामाणिक राहून जगायचं। काही कमी पडत नाही आणि फरक तर अजिबात पडत नाही। कोणासाठी वाईट वाटून घ्यायचं नाही। लोकांची विविध रूपे असतात, सकाळी गोड बोलतात आणि रात्री कोणी काही डोक्यात भरवले की तोंड पाडून बसतात किंवा कुठल्या तरी लहान कारणासाठी नाराज होऊन बसतात। त्यांच्याशी तुमचा काही संबंध पण नसतो। आजकाल देवावर पण नाराज होतात, तर तुम्ही आम्ही कोण? स्वामी भक्तांनो, ज्यांच्याकडे पैसा आहे तो मनशांतींच्या शोधात फिरत आहे, ज्याच्याकडे मनशांती आहे तो पैशांच्या मागे लागलाय। पण एकमेव श्री स्वामी समर्थ महाराजांचा सेवेकरी असा आहे ज्याच्या या दोन्ही गोष्टी उपलब्ध आहेत। कारण गुरुमाऊली म्हणतात, ज्याला पडल्या पडल्या झोप लागते तोच खरा श्रीमंत आहे, म्हणजे महाराजांचे सेवेकरी। असा एक तरी श्री स्वामी समर्थ महाराजांचा सेवेकरी दाखवावा, ज्यांच्या घरात माता महालक्ष्मी व माता अन्नपूर्णा यांचा वास नाही, तेथे महाराज आहेत, तेथे समस्त ब्रह्मांड वास करते। स्वामी भक्तांनो, जिथे आपली कदर नाही तिथे कधीही जायचे नाही। जे आपल्याला पचत नाही आपण ते कधीच खायचे नाही। ज्यांना खरं सांगितल्यावर राग येतो त्यांची मनधरणी करत बसायची नाही। जे एकदा नजरेतून उतरले त्यांचा त्रास करून घ्यायचा नाही। माऊली म्हणतात, स्वतःला काय हवंय ते स्वतःला जेव्हा कळत नसतं तीच परिस्थिती खऱ्या परीक्षेची असते। परीक्षा स्वतःच्या स्वभावाची, परीक्षा स्वभावातल्या धीराची आणि खऱ्या नात्यांची। चंचलता म्हणजे एक धुरकट दुःख। जे हवे ते नाही मिळालं की दुःख होतंच, पण नक्की काय नाही मिळालं म्हणून दुःख होते हे माहिती नसेल तर त्याहूनही जास्त दुःख होतं। कारण दुखणं माहिती असेल तर औषध शोधता येतं। जमिनीवर चालणारा माणूस समुद्रात बुडताना आपल्या पायाला तळ लागत नाहीये ही त्याची खंत असते, आणि पायाला तळ लागला तर श्वास घेता नाही येणार ही त्याची व्यथा असते। दोन्हीकडे कोंडीच। खरं तर माणूस दुःखालाही सामोरं जायला तयार होतो, पण दुःख किती आणि कुठपर्यंत सहन करायचं हे माहिती नसणं हेच दुःखातलं दुःखाहून मोठं दुखणं। दुःखातल्याही माणसाला स्वार्थच लागतो। स्वामी भक्तांनो, जर तुम्हाला स्वामी माऊलींचा व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करायला, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करायला मात्र विसरू नका।
तसं पाहिलं तर आपल्याला झोपेत असताना काही कळत नाही, आपण मरतो तेव्हा काही कळण्याचा प्रश्नच उरत नाही. दोन्हीही गोष्ट आपल्याला नियंत्रणात नसलेल्या. मग झोप आणि मृत्यू यात काय फरक आहे? झोप म्हणजे अर्धा मृत्यू आहे आणि मृत्यू म्हणजे पूर्ण झोप आहे. अनिश्चिततेनं ठासून भरलेलं आपलं आयुष्य आपल्याच नादात चालत राहायचं. रोज सकाळ होते, दुपार होते, संध्याकाळ होते, रात्रीही होते. काही न करता नुसतं बसून राहिलं तरी वाढणारं वय काही थांबत नाही. म्हणजे शारीरिक कृती थांबवली तरी शारीरिक जडणघडण किंवा स्थिरंतर थांबत नाहीत. आणि या जीवन प्रवासात कोणी रडून स्वतःच्या मनाची समजून काढतं, तर कोणी हसून आपलं दुःख लपवतं. कोणी नशिबाला दोष देतं, कुटतं, तर कोणी जो भी होगा देखा जाएगा म्हणतं. आपल्याच मस्तीत जगायचं. तऱ्हेतऱ्हेचे प्रवासी, त्यातून जोडली जाणारी नाती, त्या आयुष्यानं येणारं ताणतणाव, आजार, दुःख, खुपणी, कोणाचं कोणाला सोडून जाणं. जीवन प्रवासातील ही सारी स्थिरंतर पूर्ण ज्ञान असूनही किती पजेसिव्ह असतो ना आपण. हे माझं, ते माझं किती विचार करतो ना आपण. कदाचित त्यामुळेच आपल्यापेक्षा अपेक्षा वाढत जातात आणि म्हणूनच पाठोपाठ अपेक्षाभंगाचं दुःख येतं. जीवन जगताना खरं तर कंडक्टरसारखं राहता आलं पाहिजे. रोज वेगवेगळे प्रवासी सोबत आहेत, पण प्रत्यक्षात कोणीही आपलं नाही आहे. हे रोजचा प्रवास आहे, पण प्रत्यक्षात आपल्याला कुठं जायचं नाही आहे. त्यातून प्रवास करायचा. ती बसही आपली नाही, बँकेत असलेले पैसेही आपले नाहीत. ड्युटी संपल्यावर सारं काही संपूर्ण केलं की झालं. माऊली म्हणतात, देव कधी नशीब लिहित नाही. आयुष्याच्या प्रत्येक पायरीवर आपले कर्मच आपले नशीब लिहित असतं. नियती योग्य असेल तर नशीब बलवंतर असतं. समोरची व्यक्ती आपल्यावर विश्वास ठेवते, हीच तुम्ही तुमच्या जीवनातील मिळवलेली अमूल्य पुंजी आहे. दुःख भोगणारी व्यक्ती पुढे जाऊन सुखी होऊ शकते, पण दुःख देणारी व्यक्ती कधीच सुखी नाही. ही एक नैतिकता आहे. माणुसकी प्रत्येकाच्या मनात असते. देव माणसाची मनस्थिती बघतो, परिस्थिती बघत नाही. तसेच देव कधी तुमचं मृत्यूपत्र बघत नाही. एखाद्याच्या सरळ स्वभावाबरोबर तुम्ही जर कपट करत असाल तर तुम्हीच तुमच्या पापाचे दरवाजे खुली करत आहात. जीव गेल्यावर तुमचे शरीर स्मशानात जळते, पण जर तुमच्या नातेसंबंधातच काही प्रेम नसेल तर तुम्ही अंतर्मनात जळत राहाल. जे पाहिजे ते मिळवणं ही एक सफल माणसाची निशाणी आहे. तर आहे त्यात समाधान मानणे सुखी माणसाची निशाणी आहे. ईश्वर जे देवता आहे ते चांगलेच देतो. जेव्हा तो काहीच देत नाही तेव्हा तो तुम्हाला योग्य मार्ग दाखवतो. जे चरण भगवंतापर्यंत जाऊ शकतात तेच चरण माणसाच्या आत्म्यापर्यंत नक्कीच पोहोचू शकतात. त्यासाठी तुम्ही तुमच्या जगण्याला भिवू नका, तर तुम्ही तुमच्या कर्माला भिवून प्रत्येक वळणाचा जीवनाचा घाट चढत राहा. मग तो सुखाचा असो वा दुःखाचा असो. जगण्याचा अर्थ नीट समजून घेण्यासाठी तुम्ही 3 ठिकाणी आवर्जून भेट द्या. एक म्हणजे रुग्णालय, दुसरा म्हणजे तुरुंग आणि तिसरा म्हणजे स्मशानभूमी. रुग्णालयात गेल्यावर तुमच्या लक्षात येईल की आपल्याला मिळालेल्या चांगल्या आरोग्याइतके या जगात सुंदर काहीच नाही आहे. तुरुंगात गेल्यावर स्वातंत्र्याचे महत्त्व तुम्हाला समजेल. स्वातंत्र्य ही जगातील सर्वात मौल्यवान गोष्ट असल्याचे तुमच्या लक्षात येईल. आणि स्मशानभूमीत गेल्यावर जीवनाचे मोल तुमच्या लक्षात येईल. आज आपण इथे चालत आलेलो असतो आणि उद्या कोणीतरी आपल्याला खांद्यावर घेऊन नेणार असते. कडू सत्य हेच आहे, आपण या जगात काहीच घेऊन येत नाही आणि जातानाही काहीच नेऊ शकत नाही. त्यामुळे विनम्रपणे वागा. देवप्रती कृतज्ञ भाव ठेवा. त्यांच्याकडे तुम्ही आभार व्यक्त करा. आकाशातून पडणारा पावसाचा थेंब हातांवर पडला तर पिण्यायोग्य समजला जातो. तोच थेंब गटारीत पडला तर प्रतिष्ठा ढासळते. तो पाय धुण्यालायकही राहत नाही. तोच पावसाचा थेंब गरम तव्यावर पडल्यास तो नष्ट होतो, त्याचे अस्तित्वच संपून जाते. तोच पावसाचा थेंब कमळाच्या पानावर पडताच चमकतो, कमळाची शोभा वाढवतो आणि शिंपल्यावर पडताच प्रत्यक्ष मोती बनून जातो. थेंब तोच, पण कोणाच्या सहवासात येतो त्यावर त्याचे अस्तित्व, पद, प्रतिष्ठा तयार होत जाते.
आपल्या आयुष्याचंही तसेच आहे. सज्जनाच्या सहवासात राहिला तर लोक तुम्हाला संस्कारी, सुसंस्कृत समजतील आणि दारुड्याच्या संगतीत लोक तुम्हाला न पिताही बेवडा समजतील. आपल्या समाजात अशीच एक म्हण प्रचलित आहे, ढवळ्या शेजारी बांधला पवळा, वान नाही पण गुण लागला. म्हणून आपल्या आचरणात संगत चुकली की आयुष्याची दिशा चुकली. नेहमी सत्संगत असावी, आयुष्याचे सोने होते. तसेच आयुष्य सुंदर आहे, त्याला चांगल्याची संगत सहवास म्हणजे लोखंडाला परिस्पर्शाचं नाही का? माऊली म्हणतात, व्यक्ती किती काळापर्यंत मनातलं खलबत रोखून ठेवू शकतो? दिवस, महिने, वर्ष, आयुष्यभर, सण होईपर्यंत. नाही, आपल्या समजून घेणारी परफेक्ट कॅबिनेशनची व्यक्ती भेटली की त्याला सर्व सांगावं वाटतं. स्वामी भक्तांनो, खळाळते नदी काठ सोडून धावते, सागराला भेटण्याची ओढ अशी लागते. माऊली म्हणतात, मंदिरात नेहमीच डोळे उघडे ठेवून देवाचे दर्शन घेतले पाहिजे. काही लोक त्या ठिकाणी त्यांचे डोळे बंद करून उभे राहतात. जर आपण पाहायला आलो आहोत तर डोळे बंद कशाला? तुमचे डोळे उघडा आणि परमेश्वराच्या रूपाकडे पहा. त्यांच्या दर्शनाचा संपूर्ण आनंद घ्या. ते स्वर्गात सुंदर परमेश्वराच्या निजस्वरूपाकडे डोळे भरून पहा. अशा दर्शनानंतर जेव्हा तुम्ही बाहेर स्वस्थ बसाल तेव्हा बंद डोळ्याने तुम्ही पाहिलेल्या या रूपांचे ध्यान करा. आणि जर ध्यानात परमेश्वर येत असेल तर पुन्हा देवळात जा आणि पुन्हा तुम्ही दर्शन घ्या. स्वामी भक्तांनो, माऊली म्हणतात, जन्माच्या वेळी वाटल्या जाणाऱ्या मिठाईपासून सुरू झालेला जीवनाचा खेळ श्राद्धांच्या वेळी केलेल्या खिरीवर येऊन थांबतो. बस हाच जीवनातला गोडवा आहे. आणि त्यात विशेष म्हणजे हा मनुष्य प्राणी या दोन्ही वेळेला या दोन्ही गोष्टी खाऊ शकत नाही. असा हा 2 घडीचा डाव, याला जीवन ऐसे नाव. सुखी होणं आणि यशस्वी होणं या 2 सर्वस्वी वेगवेगळ्या गोष्टी आहेत. तुम्हाला जर आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर पैसा कमवा, माणसे जोडा, वेगवेगळे 1000 उद्योगधंदे करा. पण तुम्हाला जर आयुष्यात सुखी व्हायचं असेल तर आयुष्यात काहीतरी का होईना ध्येय ठेवा. ते ध्येय गाठण्यात तुम्ही अपयशी व्हाल किंवा यशस्वी व्हाल, पण अविरत ध्येय गाठण्याचा प्रयत्नात व प्रवासात तुम्हाला दुःखी व्हाल, कधी एक क्षण देखील वेळ मिळणार नाही, हे नक्की. आयुष्य खूप. स्वामी सांगतात, जिथे जन्माला कोणत्या घरात यावं आणि जगाचा निरोप केव्हा घ्यावा हे सुद्धा आपल्या हातात नाही. आयुष्यात माणसं कशी भेटतील, मार्ग दाखविणारे की मार्ग अडविणारे हे सुद्धा आपल्या हातात नाही. ज्या पैशाच्या जोरावर आपण अहंकार करतो तो पैसा कायमच असेल असे नाही. ज्या चेहऱ्याची सुंदरता आपण आयुष्यभर मिळवतो कालांतराने त्यालासुद्धा सुरक्त्या पडतात. ज्या शरीरावर आपण गर्व करतो त्यालासुद्धा वयाच्या मर्यादा आहेत. ज्यांना आपण आयुष्यभर आपले समजतो ते सुद्धा पडत्या काळात सोबत नसतात. जेव्हा वेळ चांगली असली तेव्हा मातू नका आणि वेळ खराब असली तेव्हा रडू नका. आयुष्यात बऱ्याच गोष्टी आपल्या हातात नसतात तरीसुद्धा आपण ॲटिट्यूड दाखवतो. चांगले कर्म तेवढे आपल्या हातात आहेत आणि चांगल्या कर्माचे फळ चांगलेच मिळते, हे अंतिम सत्य आहे. स्वामी भक्तांनो, त्रासच आपल्या स्वामी माऊलींचा व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.